हे घेऊन या ना हेडफोन बरं कुंडली गोपाल विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विश्व संत तुकडोजी महाराज की जय परम पूज्य ब्रह्मश्री मोजरीकर महाराज की जय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं वेशमानंदिवल्लभं श्री ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्त खेला यदक्षरमनाख्येय मानंदमजमयं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै जय माऊली जय ज्ञानेश्वर माऊली माऊली जय माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर श्री ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर श्री ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर माऊली माऊली जय ज्ञानेश्वर माऊली माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एक। सर्व अंतर्यामी परमात्मा श्रीहरी संत सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज संत सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज संत सद्गुरू श्री सोपान काका आदिमाया मुक्ताबाई जगद्गुरू संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री संत मोझरकर महाराज प्रभू श्रीरामचंद्र भगवान पवनसुत हनुमानजी महाराज तसे सर्व संत मंडळींना वंदन करतो। त्याचप्रमाणे श्री संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजच्या माध्यमातून
ही समाज प्रबोधन करणारी मंडळी आपल्या येथील श्री पुरुषोत्तम बैसकार सर यवतमाळ, ज्ञानराज बैसकार यवतमाळ, निवृत्तीनाथ बैसकार पुसद, धनंजय कोठाळे पुसद, विवेक बैसकार पुसद या सर्व मंडळींना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज भोयर यांनासुद्धा वंदन करतो. निवृत्तीनाथ बैसकार सर केंद्र प्रमुख यांनासुद्धा मी वंदन करतो. आणि या फेसबुक पेजच्या माध्यमातून जी सेवा आलेली त्याशिवाय मी या ठिकाणी सुरुवात करतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 या 9व्या अध्यायातील शरणम 18वा श्लोक गतिर्भर्ता प्रभू साक्षी शरणम सुहर. शरणम या पदावर टीका करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारी मी, जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. अर्थात जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो, अनन्य भावाने शरण येतो, त्याचे जन्ममरण मी बंदच करून टाका, जन्ममरण मी निवारण करतो. एवढ्यासाठी शरण आलेल्याला शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे, असा या ओवीचा सरळ सरळ भावार्थ. भगवंताला शरण गेले असता भगवंत आपले जन्ममरण निवारण करतो, अशा ओवीचा या प्रतिपाद्य विषय. ओवीच्या अर्थाकडे वळण्यापूर्वी आपण थोडासा परिहार करू. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरोनाचं सावट या देशावर आहे आणि अजून हे कमी झालेलं नाही आणि दिवाळीनंतर वाढण्याची शक्यतासुद्धा अशी वर्तविल्या जात आहे सरकारकडून. आणि म्हणून हे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि जनतेचं रक्षण व्हावं, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही दिवस लॉकडाऊन केलं होतं. अजूनही लॉकडाऊन जरी नसेल तरी पण ते नियमाशी बंधनकारक राहून नियमाशी धरून काही कार्यक्रम सुरू आहेत. परंतु अजूनही शैक्षणिक संस्था सुरू झालेल्या नाहीत, धार्मिक स्थळं सुरू झालेली नाहीत, धार्मिक कार्यक्रमालासुद्धा परवानगी नाही, चातुर्माससुद्धा यालासुद्धा परवानगी नाही. तरी पण संत मोझरकर महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून सोशल मीडियाचा सहारा घेऊन, सोशल मीडियाचा फायदा घेऊन या ठिकाणी पुरुषोत्तम बैसकार सर यवतमाळ, ज्ञानराज बैसकार यवतमाळ, निवृत्तीनाथ बैसकार पुसद, धनंजय कोठाळे पुसद आणि विवेक बैसकार पुसद हे या विचारमंचच्या माध्यमातून यांनी एक फेसबुक पेज तयार केलेले आहे आणि या फेसबुक पेजच्या माध्यमातून हे समाज प्रबोधनाचे कार्य लॉकडाऊनच्या कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. संत मोझरकर महाराज विचार मंच. मोझरकर महाराजाविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे मोझरकर महाराजांचं शिक्षण फक्त 6व्या वर्गापर्यंत झालं आणि 6वा वर्ग झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडून दिली आणि त्यानंतर ते तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत, दासबोध अशा ग्रंथाचा त्यांनी अभ्यास सुरू केला. आणि त्यांची वास्तविकता घरची परिस्थिती म्हणजे थोडी शेती काही भरपूर नव्हती त्यांच्या घरी, वडिलांची परिस्थिती साधारण होती आणि म्हणून त्यांनी काही काळ मोझरकर महाराजांनी म्हणजे खाजगी मास्तरकीची नोकरी स्वीकारली आणि त्याच्यातून ते आपला प्रपंच वगैरे चालवत होते. 6व्या वर्षी त्यांनी हे अभ्यासाला सुरुवात केली. एकनाथी भागवत तपोनेश्वर या ठिकाणी सुद्धा त्यांनी काही दिवस म्हणजे अन्न पाण्या वाचून तिथं तपश्चर्या केली आणि त्यात एकनाथी भागवताचा अभ्यास केला. खरोखर असे संत म्हणजे कसे असतात की सिद्धपुरुष असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तशी दशेची वाट न पाहता वशीच्या गावानं येता बाळपणी सर्व देता वरी तयाची.
तिये प्रतिज्ञेची लाभे मनची सरस्वद्दुबे मग सकळ शास्त्रे स्वयंबी निगती मुखे. अशा प्रकारचे सिद्धपुरुष असतात. आपल्यासारखं बाकीसारखं कुठं शिकायचं यांना काम पडत नसते खरं म्हणले तर. आणि असे मोजरकर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुलात सर्वांमध्ये सुद्धा त्यांच्या मंडळामध्ये ते संचालक म्हणून होते. आणि त्या ठिकाणी मोजरीच्या आश्रममध्ये, गुरुकुल आश्रममध्ये त्यांनी एकनाथी भागवत सांगितलं. जवळपास 7-8 दिवस त्या ठिकाणी भागवत चाललं. आणि त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे उद्गार आहेत की असा एकनाथी भागवत सांगणारा आम्ही कुठेही पाहिलेला नाही. एवढ्या संतांना त्यांची एक असे गौरव उद्गार त्यांच्याकडून काढलेले आहेत. असे हे मोजरकर महाराज 3 मार्च 1990 रोजी ब्रह्मलीन झाले. आणि मोजरी या ठिकाणीच त्यांचं समाधी मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना खुद्द तुकारामदादा गीताचार्य यांनीसुद्धा केलेली आहे. अशा या मोजरकर महाराजांचे विचार पुन्हा समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून आपल्या पुसदमध्ये सुद्धा केंद्रप्रमुख निवृत्तीनाथ बैसकर सर हे संत मोजरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजच्या माध्यमातून हे कार्य त्यांचे पुढे नेत आहेत. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्या ओवीच्या अर्थाकडे या ठिकाणी आपण तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे उपासनेचे महत्त्व देण्यात आले. आणि प्रस्तुत वहीमधून भगवंत उपासनेचे महत्त्व सांगताना म्हणतात की जो मला एकनिष्ठपणाने अनन्य भावाने शरण येतो त्याचे जन्ममरण मी निवारण करतो. आता या ओवीचा जर आपल्याला विचार करायचा असला तर आपल्याला यामध्ये 4 मुद्दे दिसतात. एक म्हणजे जो म्हणजे कोणा शरण जायचं, मज म्हणजे कोणाला शरण जायचं. आणि निवारी जन्म मरण, त्याचे निवारी जन्म मरण कशाकरिता शरण जायचं. या लागी शरणागता शरण्य मीची एकू, म्हणजे त्या शरण जाण्याचं प्रयोजन काय, कारण काय, अशा प्रकारचे आपल्याला 4 मुद्दे या ठिकाणी हे करता येतील. तर पहिला मुद्दा म्हणजे शरण कोणं जायचं. तर शरण जीवानं जायचं आहे. कारण जीव हा मुळात सुखरूप आहे, तरी पण जीवाला पदोपदी दुःख भोगावं लागतं. वास्तविकता जीव हा काय ब्रह्माचा अंश आहे, तरी जीवाला दुःख भोगावं लागते. जीव हा अमर आहे, हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण तुकाराम महाराज म्हणतात. असा हा जीव ब्रह्माचा अंश आहे म्हणून तो सुखरूप आहे. कारण ब्रह्मसुद्धा कसं आहे, सुखरूप आहे. त्याचं प्रमाण द्यायचं झालं तर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. असे संतांचे बरेच प्रमाण या ठिकाणी देता येतील. या प्रमाणावरून काय सिद्ध होते की ब्रह्म कसा आहे, सुखरूप आहे. आणि जीव हा त्याचा अंश आहे म्हणून तो सुद्धा कसा आहे, सुखरूप आहे. मग जीव जर सुखरूप आहे, जीव जर ब्रह्माचा अंश आहे, तर मग जीव पदोपदी दुःख का भोगतो. दुःख का भोगतो ह्याचं कारण सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे पुढीलांचे ओझे जरी आपली माथा घ्यायचे तरी सांगे का न दटिये धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतलं त्याच्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं. त्या दृष्टांताद्वारे सांगायचं झालं तर बागायतदार काय करतात, एका लिंबाच्या झाडाच्या खोडाला छाटून त्याला मोसंबीची कलम बांधतात. आता मूळ कशाचं आहे, लिंबाचं आहे खाली, पण वर फांद्याला लिंब लागत नाही, तिथं मोसंबीचे फळं लागतात. असं जीव, कारण जीव मूळ जीवाचं आहे. तसं ह्या जीवाचं मूळ ब्रह्म आहे, जो सुखरूप आहे, परंतु त्याला वर काय विषयाच्या फांद्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे जीवाला दुःख भोगावं लागतं. दुसरी गोष्ट, आपल्या हातून जे काही कर्मे होतात, जे काही आपल्या हातून कार्य होतात ते प्रकृतीच्या 3 गुणधर्माप्रमाणे होतात, आहे की नाही. म्हणजे प्रकृती कार्य करते, परंतु जीव भ्रमाने अज्ञानाने काय म्हणतो,
मी कर्म करतो, मी भोगतो. प्रकृती कार्य करीत असताना काय म्हणतो? मी भोगतो, मी करतो. तसे शुभाशुभ कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भरमे मी करता म्हणे. वास्तविकता जीव हा कर्माचा करता नाही आहे, तरी पण जीवाला कर्माचा करता भोगता असं का म्हटलं जाते? कारण प्रकृती कार्य करीत असताना तो काय म्हणतो? मी करतो. त्याच्यामुळं करता त्याला करता म्हणते. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीचे जीव. म्हणून याला करता म्हणून म्हटलेलं आहे जीवाला. ही गोष्ट समजावून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगताना म्हणतात गीतेमध्ये की हे सर्व जे विश्व आहे, हे सर्व जे जग आहे, हे जे प्रकृतीचे या विश्वाचे उपादान कारण प्रकृती आहे. आणि सर्व मनुष्य प्राणी काय आहेत? या प्रकृतीच्या अधीन आहेत. आणि ईश्वर काय आहे? या विश्वाचं निमित्त कारण आहे. त्या निमित्त कारणा त्या ईश्वराकुडेही सर्व मनुष्य प्राणी हलविले जातात. आणि तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. अर्जुनाला काय म्हणतात? तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. तैसे बीज प्रकृती वसे, अनेक भूते एकेशे चेष्टविते तो असे तुझ्या हृदय. अर्जुनाला म्हणून तो ईश्वर तुझ्या हृदयामध्ये आहे. आणि तू जरी म्हणत असशील तर मी युद्ध करणार नाही, युद्धाचे मी कर्म करणार नाही, परंतु ती प्रकृती तुझ्याकडून युद्ध करून घेईल. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तील हे निवृत्ते, तू न झुंजशी तरी तू ते जरी झुंजवील तरी ते ईश्वर तुला झुंजवील. म्हणून कर्म केव्हा बंधनकारक होते आपलं? आणि हे कर्म बंधनकारक झालं म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फिऱ्यात अडकावं लागते, पुन्हा जन्म घ्यावा लागते आणि हे सुख दुःख भोगावं लागते. जेव्हा कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आपण घेतो, कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि फळाची अपेक्षा हे कर्माला बंधनकारक आहेत. आणि असे बंधनकारक कर्मचे फळ भोगण्यासाठी जीवाला पुन्हा या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो, या देहाला यावं लागते आणि सुख दुःख भोगावं लागते. कर्माचं कर्तृत्व पण तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचं की. म्हणून हे म्हणजे प्रकृती कर्मे करते पण मी करतो म्हणजे देखे पुढिलांचे ओझे, जरी आपला माथा घ्यायचे तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा. आणि म्हणून ह्या जीवाला जर हे दुसरे उदाहरण सांगण्यासाठी आपल्याला वेळ पुरणार नाही. म्हणून जीवाला जर दुःख पाहिजे असे, दुःख जर नको असेल, जीवाला जर सुख पाहिजे असेल तर जीवाला काय करायचं? देवाला शरण जावं लागेल, देवाची उपासना करावी लागेल, देवाची भक्ती करावी लागेल. परंतु आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या पुराणामध्ये पुष्कळशे देव सांगितलेले आहेत. मग नेमकं कोणत्या देवाला शरण जायचं? 33 कोटी देवाचा मुंडा, अष्टकोटी भैरव रे. स्वर्गातले देव सांगितलेत, पाताळातले देव सांगितलेत, मूर्तिलोकातले देव सांगितलेत. परंतु पुराणामध्ये कितीही जरी देव सांगितले असले तरी यापैकी कोणत्याही देवाला जरी शरण गेला जीव, उपासना केली तरी देवाचे कार्य होणार नाही. स्वर्गाचं सुंदर असं वर्णन आपण ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. इथं अमरत्व ह्याची सिंहासन, ऐरावत सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जी गावी खिल्लारे कामधेनूची. जेथं देव ओळगे पायका, देव सेवा करण्यासाठी आहे. सैंग चिंतामणीच्या भूमिका, खाली फरशा ह्या नाहीत, तिथं चिंतामणीच्या फरशा आहेत. विनोद वन वाटिका सूरतरूंच्या, सर्व कल्पतरूचे काय तिथं उद्यानं आहेत. अशा प्रकारचं सुख त्या स्वर्गामध्ये आहे. आता स्वर्ग कोणी पाहिला नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं म्हणून आपण आहे म्हणू आपण. वास्तविकता स्वर्ग म्हणजे काय, जसं भौगोलिक परिस्थितीचं वर्णन नसावं स्वर्गमध्ये, आहे की नाही. कारण ज्ञानेश्वरच महाराज म्हणतात एका ठिकाणी, आशा दुःखाते व्याली, निंदा दुरीते व्याली, हे असो ऐसे दैन्य दुर्भाग्यत्व, तैसे स्वर्ग सूचक
तैसे स्वर्गसूचक अज्ञानवाले धर्माधिक, जे सांडूनी घाल असे क ज्ञानी येशी. तसं स्वर्गसूचक काय म्हणतात, हे सूचक आहेत. स्वर्गामध्ये सुख आहे, आपण पाहिलं नाही, काही नाही, पण स्वर्गामध्ये दुःख आहे, पण हे आपण कबूल करतो, आहे की नाही. जसं एखादी व्यक्ती मरण पावली, आपल्या घरची एखादी व्यक्ती मरण पावली, त्याच्या तेरवीचा जर कार्यक्रम असला तर आपण काय पत्रिका काय लिहितो, अत्यंत दुःखाने कळविण्यात येते की आमचे पिताश्री आमके आमके यांना या दिवशी हे स्वर्गवासी झाले. मग स्वर्गवासी झाले, स्वर्गात जर सुख आहे तर मग दुःखानं कशाला कळवतं, आनंदानं कळवायला पाहिजे ना, आहे की नाही. परंतु आणि स्वर्गामध्ये सुख आहे, स्वर्गामधलं सुख इंद्रदेव भोगतो. इंद्रदेव हा स्वर्गाचा अधिपती आहे, पण तो किती दिवस भोगणार सुख, जोपर्यंत पुण्याचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत इंद्र स्वर्गाचे सुख भोगतो. हे असं बहुवायचे भोग इंद्र सुखासारीचे, ते भोगीचे ती जवळचे पुण्यलेशू. आणि पुण्य संपलं की इंद्रदेवाला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये यावं लागते, जन्म घ्यावा लागते आणि सुखदुःख भोगावं लागते. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. त्यांनासुद्धा मृत्यूलोकामध्ये यावं लागते. म्हणून जन्मेजय राजाची गोष्ट आहे, तर सविस्तर गोष्ट सांगत नाहीत, सगळ्यांना माहीत आहे. आपल्या वडिलाचा म्हणजे परीक्षित राजाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जन्मराजानं काय केलं, सर्पयज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये अनेक जातीचे सर्प त्या यज्ञामध्ये येऊन पडत होते आणि भस्म होऊन जात होते. परंतु ज्यासाठी यज्ञ तो केला होता ते म्हणजे तक्षक साप त्या ठिकाणी येऊन पडत नव्हता. म्हणून अंतर्ज्ञानानं जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हा तक्षक साप इंद्रदेवाला शरण गेलेला आहे. म्हणून ब्राह्मणाने त्या ठिकाणी काय केलं, मंत्र बदलला. इंद्राय तक्षकाय सहा अशा प्रकारची आहुती देण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली. तेव्हा इंद्राचं आसन डळमळू लागलं आणि इंद्र जो ज्या आसनावर बसला होता त्या आसनासहित आणि साप जे बसला होता तक्षक बुडाला त्याच्यासहित खाली येऊ लागला. तेव्हा इंद्रदेवानं संकट ओळखलं आणि तक्षकाला काय केलं, खाली ढकलून दिलं. म्हणजे तक्षक इंद्रदेवाला शरण गेला तरी इंद्रदेव त्याचं मरण वाचू शकला नाही, त्याचं रक्षण करू शकला नाही. म्हणून इंद्रदेवाला सुद्धा शरण गेलं तरीही होणार नाही. नाथ महाराज म्हणतात, सांडुनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देवच मृत्यूग्रस्त पूर्ण भज त्याचे मरण कोण वारी. म्हणून इंद्रदेवाला शरण जरी गेलो, त्याची भक्ती केली तरी जीवाचं कार्य होणार नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्य मर्यादित आहे. त्याचं 100 वर्षाचं आयुष्य समजा एवढंच की त्याचं आयुष्य मोठं आहे. जसं आपलं सामान्य माणसाचं आयुष्य कसं आहे, सेकंद काट्यासारखं, आणि इंद्रदेवाचं आयुष्य हे मिनिट काट्यासारखं आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य हे तास काट्याप्रमाणे आहे. म्हणून इंद्रदेवाचं आयुष्य, ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य संपलं तरी त्याला मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसे थोरियेचे मान पाही पा, तो सृष्टीविद्याचा साठोबा, परी पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. त्यालासुद्धा या ठिकाणी यावं लागते. कोणी म्हणेल किंवा शेषाचं, पाताळातला देव शेष नारायणसुद्धा आपलं कार्य करू शकणार नाही जीवाचं. कारण शेष जेव्हा स्तुती करू लागला भगवंताची तेव्हा एका जिव्याच्या 1000 जिव्या झाल्या आणि तोच देवाला शरण गेला आणि भगवंताचं त्या ठिकाणी आथरून झाला. शेष स्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरोनी पलंग झाला, तोही आथरुणा तळवटी दडे, घेरून नेती म्हणून गोहळे. म्हणून त्यालासुद्धा शरण गेलं तरी जीवाचं कार्य होणार नाही. त्याचप्रमाणे विषयाला मृत्यूलोकातसुद्धा पुष्कळ देव सांगितलेले आहेत आपल्या आता, जे आपणच तयार केलेले असतात. परंतु या देवाला जरी शरण केली, याची जरी उपासना केली तरी जीवाचं कार्य होणार नाही. कारण अशा देवाचा तुकाराम महाराजांनी निषेध केलेला आहे. सेंद्री हेंद्री दैवते कोण पूजिती भूते खेते, जी आपल्या पोटासाठी रडती मागते शेती अवदान. म्हणून आणि दुसरी गोष्ट, आपल्या मृत्यूलोकामध्ये स्वतः देव तयार केलेले असतात. 4 गोटे मांडले, त्याच्यावर हळद कुंकू काही हे वगैरे टाकलं की झाले आपले देव. आणि त्या देवाला मग अज्ञानी जीव काय करते, नवस बोलतात
आणि नवस फेडण्यासाठी कोंबडं बकरं असे वगैरे कापतो म्हणतात. म्हणजे निरपराध प्राण्याचा त्या ठिकाणी काय करतात, बळी घेतात. असे निरपराध प्राण्याचे बळी घेणारे देव हे आपले रक्षण करू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे जीवाने विषयाला शरण जाऊ नये, कारण विषयामध्ये सुख नाही. सुरुवातीपासून काय सुख नाही. विषयभोगी जे सुख ते सांधिती जाणं दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणून ह्या विषयाच्या जर अधीन झालं, विषयाच्या अधीन झालं तरी सुखदुःख भोगावं लागते, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि जो विषयाच्या अधीन होत नाही, जो विषयाच्या अधीन, ज्याला विषय आकळत नाहीत, त्याला सुखदुःख दोन्ही होत नाहीत, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विषय दया ते नाकळती, तया सुख दुःख दोन्ही न पावती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून विषयाला सुद्धा शरण जाऊ नये. मग या देवाला कोणत्या शरण जाऊ नये, तर मग शरण कोणत्या देवाला जायचं, प्रश्न असा आहे. तोच ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत वहीमध्ये काय म्हणतात, जो मज होय अनन्य शरण. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्या देवाची शरणागती सांगतात, तो देव कोणता, तर विटेवर उभा असणारा तो भगवान परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण यालाच शरण जावे. याचीच काया वाचा मनाने शरणागती करावी. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुकाराम महाराजच म्हणतात असं नाही, तर वेद 4 शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हेच सांगतात की विठोबाला शरण जावं. काय म्हणतात, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाती साधीला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे, सकळ शास्त्राचा विचार आणि ती हाची विचार 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची येते. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व शास्त्र पाहिले, सर्व पुराणे पाहिले, वेद पाहिले, पण या त्रिलोक्यामध्ये विठोबाशिवाय शरण येण्यास मला एकही योग्य देव दिसलेला नाही. आणून मना अवघ्या धांडुळील्या खुना, पाहिली पुराणे धांडुळे दरुशने, ऐसा न देखे मी कोणी त्रिभुवनी, दुजा ही त्रिभुवनी. याशिवाय कोणीही मला दिसलेला नाही. म्हणून विठोबाशी शरण जावे म्हणतात. त्याचप्रमाणे भगवानसुद्धा गीतेमध्ये सांगतात अर्जुनाला, अर्जुना सर्व धर्माचा त्याग कर आणि तू मला शरण दे. सर्व धर्मांनी परित्यज्य मामेके शरणम व्रज, मला शरण दे. त्याचप्रमाणे जे आपण जे परमार्थ करतो, परमार्थामध्ये आड येणारे शत्रू आहेत काम, क्रोध, लोभ, हे परमार्थ माणसाला करू देत नाही. परंतु भगवंताचं नाम असे, भगवंताचं नाम स्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं, एकनिष्ठ भावाने जर भगवंताला शरण गेलं, तर हे काम क्रोधसुद्धा हृदयामधून पळून जातात. नाथ महाराजाचं प्रमाण आहे. महाराज तुम्हाला प्रमाण पाहिजे की नाही, भावे हरी श्री घाली या शरण, हृदय प्रगटे नारायण, तेव्हा सर्व कामे सहज जाती पळून हृदय असतं. सर्व काम क्रोध भेदून पळून जातं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रित्ते. म्हणून त्या भगवान परमात्मा पांडुरंगाला किंवा याला शरण जावं. तर शरण जायचं म्हणजे नेमकं ते कसं शरण जायचं, प्रश्न आहे की शरण जायचं म्हणजे कसं जायचं. तर जीवाला हे कळत नाही कसं शरण जायचं. जीवाची काय असते, एकच इच्छा असते. तुकाराम महाराज म्हणते, जीवाची काय इच्छा असते, ल्यावे खावे बरे असावे सदैव, वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य, ऐशी हाव धरी संसारी. म्हणून ही एकच त्याची इच्छा असते. आणि आपल्या संसारामध्ये धनधान्य वाढावं, संपत्ती वाढावी, अशी भगवंताच्या ठिकाणी भक्ती ठेवून भक्ती करतात जीव. म्हणून ही अज्ञानाची भक्ती म्हणते. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची या चित्ती बोध कैसा, अशा प्रकारचे. आणि भक्ती आपली कशी असते आहे बरोबर, आपली भक्ती एकनिष्ठ नसते. कारण आपली भक्ती म्हणजे अन्य देवाची भक्ती करतो.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. पण आपली द्वैत भक्ती असते, आहे द्वैत भक्ती नसते आपली, याला अज्ञानाची भक्ती म्हटलेली आहे. मग नाना हेतू प्रकारे हेतोचित उपचारे मानिली देवतांतरे उपाशिती. कोणत्या देवाची भक्ती करतो आपण, मग तेथं जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो, ते कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे ते. म्हणून एकनिष्ठ भावानं जर भक्ती केली भगवंताची तर जीव कसा होतो, जन्म मरणातीत होतो. आम्ही फलाच्या इच्छेनं भक्ती करणारे देव असतात. म्हणून आपला कसा आहे, वार बदलला की आपली भक्ती बदलते. प्रत्येक वारी सोमवार आला की आपण भगवान शंकराची भक्ती चालू असते आपली, मंगळवार आला की देवीची भक्ती, बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती, गुरुवार आला की दत्ताची भक्ती, शुक्रवार आला की संतोषी मातेची, शनिवार आला की हनुमंताची भक्ती, आणि रविवार आला की वारी वारी माझ्या मल्हारीची वारी. अशा प्रकारची आपली भक्ती असते. म्हणजे आपली एकनिष्ठ भक्ती नसते. याला अशा भक्तीला ज्ञानेश्वर महाराज अशा भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला अज्ञानाचा मूर्त अवतार म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐशेने जो भक्त देखशीत सैरा धावतो, तर जाण अज्ञानाचा मूर्त अवतार तू. ऐसा अखंड भजन करी हुआ नव्हे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी अवयव देशी. जशी अवयव असते की नाही गावाच्या बाहेर, तसा तो भजन करणारा असतो म्हणतो. म्हणून भगवंताची भक्ती कशी करायची, शरणागती कशी करायची, तर आपल्या गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेत. आर्तभक्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त. हे सुरुवातीचे जे 3 भक्त आहेत, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी, हे भक्त कसे आहेत, भगवान म्हणतात हे भक्त मला आवडतात. आवडत नाही तसे नाही, म्हणून आपुल्याल्या हिताची नि लोभे माझा आवडे तोही भक्त झोंबे. आवडतात, आवडत नाही अशा तर त्यांचं माझ्यावर प्रेमसुद्धा असते, त्यांची माझ्यावर श्रद्धासुद्धा असते. पण ती श्रद्धा कशी असते, फळाच्या अपेक्षेनं निश्चित वस्तू प्राप्ती व्हावी म्हणून ते माझी भक्ती करतात, आहे की नाही. असे भक्त फळाच्या इच्छेने म्हणून त्याने भक्तीचं ते एक प्रकारचं सोंग घेतलेलं असतं, नाटक केलेलं असते. जसा एखादा बहुरखी एखादं वेगवेगळं सोंग घेतो पैसे मिळावे म्हणून, त्या तशी त्यांनी काय केलेलं असते, भक्तीचं नाटक, भक्तीचं सोंग केलेलं असते. तर माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती, धनोद्देश्य विरक्ती नटने जेवी, आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं त्यांनी एक भक्तीचं सोंग घेतलेलं असते. परंतु जो ज्ञानी भक्त आहे, तो चौथा भक्त ज्ञानी भक्त आहे, तो मला आवडतो. परी मीची करी वालवे ऐसा ज्ञानी आयु. तो मला भक्त आवडतो, कारण तो अनन्य भावानं, एकनिष्ठपणानं, निष्काम भावनेने देवाकरिताच देवाची भक्ती करतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता देवाकरताच देवाची भक्ती करतो. म्हणून तो भक्त मला आवडतो. म्हणून भगवंताला शरण कसं जायचं, या ज्ञानीभक्तासारखी उपासना करून, ज्ञानीभक्तासारखी भक्ती करून त्या भगवंताला शरण जायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरण जायचं म्हणजे कसं, शरणागती कशी, लिंग का प्रतिमा दिठी देखत खेळो अंगिष्टी, लोटीची का काठी पडिली जैशी. जशी काठी सोडल्यावर पडते तशा प्रमाणे साष्टांग दंडवत घालावा. पण आपले कपडे वगैरे असल्या इस्त्रीचा आपण घालतो का, नाही घालत, त्याप्रमाणे दंडवत घालावा त्या भगवंताला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परंतु आपलं कसं आहे, आपल्या दंडवत घालत नाही, शरणागती तशी करत नाही. कारण आपण कपड्याकडे पाहतो ना, जशा मंदिरामध्ये समजा पाणी वगैरे असलं तर आपण करतो का, तसं नाही करत. म्हणून शरणागती कशी करावी, ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. शरणागती कशी करावी, तया अहम वाचा चित्त 18व्या अध्यायामध्ये आहे ना, तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग, महदोदिका गांग रिघाले जैसे. नदीचं पाणी जसं त्याच्या प्रवाहामध्ये जे काय येईल ते सर्व घेऊन काय करते,
समुद्राला जाऊन मिळते, तसं आपलं अहम, वाचा, काया, मन हे सर्व त्या भगवंताला अर्पण करून त्या भगवंताला शरण जावं. हे आपलेने भेदेविन माझे जाणीचे जे एकपण तयाचे नाव शरण मज येणे का. मी आणि तो वेगळा नाही, तो सर्वत्र व्यापक आहे, अशी एक हे दृढ भावना ठेवून त्या भगवंताला शरण जाणं, त्याला शरण जाणे म्हणतात. दुसरं उदाहरण देताना म्हणतात, जसे घटाचेरी नासे गगनी गगन प्रवेशे तैसे मद शरण येणे. शरण येणे ऐक्य करी. जसं घटात घट फुटल्यानंतर घटाला आकाश जसं त्या महाआकाशात ऐक्य पावते, तशा प्रकारचे तू मला ऐक्य पाव. स्वर्णमणी सोनया एक कल्याणू जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. तशा प्रकारचे तू मला शरण ये. अशा प्रकारची शरण. पण शरण जायचं हो ठीक आहे, पण कशाकरिता जायचं. त्या भगवंताला शरण कशासाठी जायचं. कारण जीवाच्या मागे जो हा संसार लागलेला आहे, त्या संसारातून सुटण्याकरिता देवाला शरण जायचं. जीवाच्या मागे हा संसार जो लागलेला आहे. पण आपलं कसं असते, सामान्यपणे व्यवहारामध्ये सर्व काही आपल्या संसारामध्ये अनुकूलता असली की त्याला आपण संसार म्हणजे सर्व अनुकूलता आहे. मग सर्व अनुकूलता आपल्या संसारामध्ये असताना कशाला त्या भगवंताला शरण जायचं, कशाला भगवंताची भक्ती करायची. परंतु संसार कशाला म्हणतात. शास्त्रदृष्ट्या शंकराचार्य काय म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम यह पुनरपि जनरी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे. पंखा लावून टाका जरा, गरमी होईल. आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आगा उपने आणि निमने हे साचची जे का मानणे तो जीवलोक महिमने संसार व्हान. म्हणजे जन्मने आणि मरणे, जन्ममरण हा संसार आहे. आणि या जन्ममरण रूपी संसारामध्ये जीवाला दुःख भोगावं लागते. परंतु भगवंताला जर शरणागती झाली, शरण गेलं भगवंताची उपासना करून, तर भगवंत या जन्ममरण रूपी संसारामधून सोडवतो, सुटका करतो. कारण जन्म घेणे हे सुखाचे नाही. तुकाराम महाराज कसे म्हणतात सुखाचे नाही, काय सांगू गर्भीची यातना मद भोगिता नारायणा मांस मूत्र जाना मद क्षणा द्या तसे. म्हणजे तुकाराम महाराज वर्णन करतात. आणि गर्भामध्ये काही सुख नाही. गर्भामध्ये काय, तिथं आता गरमी होऊ लागली, पंखा लावला आपण, तिथं काही पंखा नाही, काहीच नाही, गादी नाही, पलंग नाही, काहीच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज वर्णन करतात, गर्भधरीची मातेच्या उदर कुहरे पचुनी विष्टेच्या दाचरी विष्टाले पच हो कडे नाकी तोंडी कुर्मी किडे कष्ट गाडे कोणापुढे सांगे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज असे त्या गर्भामध्ये सुद्धा दुःख आहे. आणि गर्भामध्ये असताना डोहाळे लागतात आईला, आणि डोहाळे चांगले लागले पाहिजे म्हणतात. कारण त्यावरूनच ते अपत्य पुढे कसं निर्माण होते, कसं जन्माला येते, त्या डोहाळ्यावरून समजते म्हणतात. कारण काही बायाला डोहाळे लागतात, काही राखुंडी खावटते, असं आपल्याला माहीत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की माती खावटते, कोणाला कोळसे खावटते बायाला, कोणाला आंबट खावटते, आंबे खावटते, कोणाला तिखट खावटते, कोणाला गरम चहा पिवा वाटते. परंतु गरम चहानं आणि त्या तिखटानं ते गर्भाला अतिशय दुःख होते. हे DNA ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे की नाही. कटवम्ल लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे विण गर्भांग पोळे त्याने दुःखे लोळे अति दुःखी. परंतु मातेला, आईला त्याची काही कल्पना नसते, काय दुःख होऊन राहिलं बाळात. तशी गर्भधुरीची व्यथा नेनती माता आणि पिता तेथे नाही कोणी सोडविता जीवीची व्यथा जीव जाणे. जीवालाच ते माहीत असते. आणि पुन्हा
जन्माला आल्यावर तरी सुख आहे का? कारण मस्त वर्णन हे केलेलं आहे, म्हणजे गर्भापासून ते मरेपर्यंत कसं दुःख आहे या जीवनामध्ये. जन्माला आल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आई कामामध्ये दंग झालेली असते आणि काम करत असताना तिच्या अंगाला घाम आलेला असते, त्याच्यामुळं आणि ते बाळ रडत असते, तर ती काम सोडून ती बाई त्या बाळाला पाजायला घेते, परंतु ते पित नाही. कारण त्या बाईच्या अंगाला घाम आलेला असला तर खारट लागते, त्याच्यामुळं पित नाही आणि वरून पित नाही म्हणून त्याला रागाराग मारते. म्हणून म्हणते ज्ञानेश्वर महाराज, मने पुये गर्ते निघाला, अहो मूत्र रंधे निघाला आणि कटामिया चाटला कुचस्वेदू. कुचस्वेदी म्हणजे अंगाचा घाम. आणि त्यानंतर तरुणपण येते आणि तरुणपणामध्ये हे त्रिविध दुःख, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक हे प्रकारचे दुःख त्याला भोगावे लागते. आणि तारुण्याच्या मधामध्ये जीव काय होते, विषय भोगामध्ये रंगून जातो आणि विषय भोग भेटले नाही, इच्छा तृप्त झाल्या नाही की त्याला दुःख होते. त्यानंतर येते म्हातारपण. म्हातारपणाचं तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हातारपणाचं वर्णन, म्हातारपणी थेटेपटशी खोकला, हात कपाळा लावून बैसे, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी. हे की नाही. शेजारी म्हणती मरणा का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. पुढे तुकाराम महाराज वर्णन करता, मद नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शिंबूड, स्वानापरी गती झाली, अवघे करीती हाडहाड. सर्व हाडहाड हाडहाड करतात म्हणते. असं म्हातारपणीसुद्धा त्या ठिकाणी दुःख भागावं लागते. आणि मरते वेळेस तरी सुख आहे का म्हणतात. मरतानी एरवी आयुष्याचे सूत्रे बिघडता, एरवी आयुष्याचे सूत्रे भूताची उमटे खळाडता, का मरताची या चित्ता युगांतू नव्हे. आयुष्याची सूत्रे बिघडली, दोरी तुटणार की त्या ठिकाणी जीवाची धावपळ चाललेली असते. दुसऱ्याचं मरण पाहूनसुद्धा मग काय खरं नाही असं माणूस म्हणत असतो. त्यामुळे त्याचं दुःख होते त्याला. पण तरी पण मराव कोणाला वाटते, मराव कोणालाच वाटते. कोणाला तरी मराव वाटते का म्हणून जगाची आवड काय, जगातल्या कोणत्याही व्यक्तीला मराव वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराज, जग स्फुरे आस्पद, आस्पद म्हणजे न मरणे, जग स्फुरे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पुढे. जगाला हे आवडते, मरा वाटत नाही. आता खरं पाहिलं तर रिटायर झालेल्या माणसानं, आहे की नाही, रिटायर झाला म्हणजे कसा की अर्धा मृत्यूच्या चिखलात बुडालेला आहे, गाळात बुडालेला आहे, अर्धा कमरे इतका बुडालेला आहे तो. आणि तरी तो हातपाय हलवते. म्हणजे रिटायर झालेला माणूस जे परमार्थ करायचा, जे सत्कार्य करायचं ते करत नाही. आणि कोणी शेती करते, कोणी दुकानदारी लावते, काही करते. असं सरकार हे जगातली सर्वात कल्याणकारी योजना म्हणजे पेन्शन आहे की नाही. आणि कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर काहीही करावं लागत नाही, मरेपर्यंत सरकार त्याला जगवते, मेल्यानंतर त्याच्या बायकोलाही जगवते. एवढी कल्याणकारी योजना असताना, पेन्शन असताना कशाला काही करायचं. सत्कार्य करा, सत्कर्म करा. आणि चिखलाच्या बुडात, चिखलामध्ये जे बुडालेला असतो कमरे इतका, हातपाय हलू नये म्हणतात चिखलात बुडाल्यावर, कारण हातपाय हलवले की तो आणखी खाली जाते, म्हणून हातपाय हलू नये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. बेडूक सर्पाची या तोंडी, गिळू जात असे सबूड बुडी, तरी तो बक्षिकाच्या कोडी स्मरेना काही. बेडूक सर्पांना अर्धा गिळलेला आहे. आता तरी त्याच्या तोंडापुढं काय होते, माशी वळवळते, तरी तो ती माशी खाण्यासाठी जीभ बाहेर काढते. तो आता अर्धा मेला ना, आता मरणार आहे ना, तरी त्याला मरण्याची आठवण नाही. तशी माणसाला या मृत्यूची आठवण नाही. आणि या कोरोनानं आपल्याला बरंच काही तसं पाहिलं तर शिकवलेलं आहे. कोरोना म्हणजे मागं तुम्हाला मी जे म्हणलं की कोरोना जसं भगवंताने विश्वरूप दाखवलं, विश्वरूप म्हणजे महामारी म्हणतो अर्जुन,
तशी विश्वरूप महामारी आहे. बरंच काही शिकवण्यासारखं आहे, तरी पण यातून कोणी शिकून घेत नाही. आणि एवढा म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, मरावंच लागणार आहे. आणि परंतु मनुष्य या जन्म घेतल्यानंतर या जन्माला आल्या, या देहाला आला तरी काय परमार्थ सोडते, सत्कार्य सोडते आणि संसारामध्येच आपल्या रममाण होऊन जाते. परंतु संसार कसा आहे, तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. संसार कसा आहे, संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ नाही विश्रांती कुठे रात्रंदिवस तळमळ. आहे की नाही. स्वानापरी काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढाळ स्वानापरी गती झाली नाही ते जात अधिक राहतं. तर हे संसार असा दुःखमूळ आहे. आणि अशा या दुःखरूप संसारामध्ये मनुष्य काय करतो, सुखासाठी धडपड करतो. आहे की नाही. सुखासाठी धडपड करतो, परंतु त्याला सुख मिळत नाही. सर्व सुखाच्या आशेमध्ये जन्म जातो त्याचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला शहाणे यत्न मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाहीन पावला माया विष्णूला जीव माझा. अशा प्रकारे दुःखाच्या आशेत त्याचा पूर्ण जन्म जातो. पण त्याला सुख काही मिळत नाही अशा संसारामध्ये. आणि अशा प्रकारे त्याला या जन्माला आल्यानंतर त्याला दुःख भोगावं लागते. आणि म्हणून सर्व सुखाच्या आशामध्ये त्याचा जन्म झाला जातो. म्हणजे कसं की एका पिंपळाच्या झाडाखाली एक ससा बसला होता आणि हवा सुटली त्या ठिकाणी. हवा सुटली, त्याच्या अंगावर एक पान पडलं पिंपळाचं. त्याला काय वाटलं, आभाळच पडत आहे की काय, म्हणून तो धावत सुटला. पुढे त्याला एक कोल्हा भेटला. कोल्हा म्हणे बुवा ससे दादा काऊन पळाली. ते म्हणे बुवा जिना आहे तो पळ, मरण आहे तो रुक. म्हणजे तुला जगायचं असेल तर पळ, मरायचं असेल तर थांब. म्हणजे काय म्हणजे आभाळ पडायला म्हणते. मग पुढे मग त्याला एक वाघ भेटला. वाघाला त्यानं तेच सांगितलं. पुढे त्याला 2 गाढवं भेटले. गाढवं म्हणले बा काय झालं. वाघ म्हणे त्या सशाला विचार काय झालं ते. ससा म्हणे काय झालं बा. म्हणे मी आभाळ पडत आहे म्हणे. जगायचं असेल पळ आमच्यासोबत, नाही तर मरायचं असेल तर थांब. मग वाघ पुढं, गाढवं मागं, त्याच्या मागं कोल्हा. मग शेवटी पळून थकले ते. मग वाघ म्हणे बा ससे बा कोटपर्यंत पळायचं आहे म्हणे. ससा म्हणे बा जिथं आभाळ टेकलेलं आहे का तिथपर्यंत पळायचं आहे म्हणे. आता आभाळ कुठंच टेकलेलं नाही, मग पळतच राहावं लागणार आहे. तसं सुख कुठंच नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल, पण ते सर्व जन्म माणसाचा काय जाते, या सुखाच्या आशेमध्ये जाते. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर सुद्धा माणसाला पुन्हा मरावं लागते. कारण देह कसा आहे, हा नाशिवंत आहे, मरावंच लागणार आहे. आणि पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे जे आपल्या कर्माचे फळं भोगण्यासाठी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह एक दिवस जाणारच आहे. म्हणून ते जर हे चुकवायचं असेल आपल्याला जन्ममरण, तर त्या भगवंताची भक्ती करावी. आणि त्या भगवंताला किंवा परमात्मा पांडुरंगाला किंवा भगवान श्रीकृष्णाला शरण जावं. कोणी म्हणेल किंवा पांडुरंगाला शरण जायचं की श्रीकृष्णाला शरण जायचं, दोन्ही एकच. दोन्ही काय परब्रह्मच आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो का तरंगू लहानू परी सिंधूशी नाही भिन्नू. म्हणजे समुद्र म्हणजे समुद्राची लाट, आणि लाट म्हणजेच काय समुद्र. तसं तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता, आणि अभिप्राय मानिलिया उचिता कवन भूमी हे न चोजवे.
म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी अर्थ समजून जर वाचली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ ग्रंथ कोणता हे वाचकाच्या मनामध्ये काय होईल, संभ्रम निर्माण होईल. जशी एखादी सुंदर स्त्री असते, अंगभूत सौंदर्य असते स्त्रीच्या ठिकाणी, आणि तिने जर अंगावर समजा दागिने घातले तर कोणामुळं कोणाला शोभा आली, सौंदर्यामुळं दागिन्याला शोभा आली की दागिन्यामुळं सौंदर्याला शोभा आली, हे जसं कळत नाही. म्हणून नामदेव महाराज सुंदर वर्णन करतात, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा हे अभेद संबंध दर्शवण्यासाठी नामदेव महाराज ब्रह्मानंद लहरी प्रगट केली हा शब्दप्रयोग नामदेव महाराज करतात. तसं म्हणून सच्चिदानंद ब्रह्म जे भगवान परमात्म्याच्या निश्वासापासून वेद निर्माण झाले, आणि ईश्वरानंद भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली, हा वेदार्थ सागरू दया निद्रिताचा घोरू तसये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. दयाच्या निश्वासाशी वेद झाले, जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैदेशी बोलीला स्वमुखी. आणि तेच परब्रह्म कुठं आलं, पंढरपूरला विटेवर आलेलं आहे की नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गीता जेणे उपदेशेली तेही विटेवरी मावली. आणि तीच माऊली अलंकापुरीला आली, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई नाथ महाराज म्हणतात. आणि त्याच माऊलीनं नेवासेला खांबाला टेकून काय केलं, ज्ञानेश्वरी सांगितली. गीता शोधून अर्थ जो काढीला ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. म्हणून परमात्मा पांडुरंगाला किंवा भगवान श्रीकृष्ण एकच कोणाली शरण जावे, यांची कायावाचा मनाने सेवा करावी. म्हणजे जीव कसा होतो, जन्म मरणातीत होतो असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. म्हणून जीव कसा आहे, जीव अमर आहे, परंतु अज्ञानामुळे जीव काय म्हणतो, मी देह आहे असं या ठिकाणी म्हणतो. म्हणून संसार आपला किती वेळ आहे, 5 मिनिटाचं. म्हणून जे देहाची उत्पत्ती झाली, या देहाची उत्पत्ती झाली म्हणजे मी जन्माला आलो, आणि देह नष्ट झाला, त्याचा नाश झाला म्हणजे माझा मृत्यू झाला. अशी जीवाच्या ठिकाणी देह तादात्म्यामुळं जी विपरीत समजूत आलेली आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, संसार म्हटलेलं आहे त्याला. वास्तविकता जीव कसा आहे, अमर आहे, परंतु जीवानं हे देहाचे धर्म आपल्या ठिकाणी लावून घेतले. जीवानं देहाचे धर्म, मी काळा गोरा, मी लठ्ठ, मी जाड, मी कृश, अशा प्रकारचे जीवानं धर्म आपल्या देहाचे धर्म आपल्या ठिकाणी लावून घेतले. आणि इंद्रिय विषय सेवन करतात, परंतु जीव काय म्हणतो, अज्ञानामुळं मी विषय सेवन करतो, मी कर्ता भोगता म्हणतो. आणि प्रकृती कार्य करीत असताना, प्रकृती कर्म करीत असताना जीव अज्ञानामुळं काय म्हणतो, मी करतो असे मानतो. आणि हे देह तादात्म्य घेतल्यामुळं जीव कसा होतो, भ्रमिष्ट होऊन जातो. आणि म्हणून या जीवाला पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रात अडकावं लागते, सुख दुःख भोगावं लागते. परंतु भगवान परमात्म्याची जर उपासना केली एकनिष्ठ भावाने, भगवान परमात्म्याला जर शरण गेलं तर भगवान परमात्मा या जन्ममृत्यूरूपी संसारातून त्याचे निवारण करतो. म्हणजे निवारण करतो याचा अर्थ जीवाला मुक्त करतो, पण देह अमर करतो अशातला भाग नाही. तर जो भक्त, जो जीव भगवंताची निष्काम भावनेने, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, निष्काम भावनेने, एकनिष्ठपणाने, अनन्यपणाने भगवंताची उपासना करून, भगवंताची भक्ती करून जो ते भगवंताला शरण जातो, भगवंत त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान देतो. भगवंत काय करतो, त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान देतो. आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले, जीव हा देहातीत होतो, देहाच्या पलीकडे जाते. मग जीव काय म्हणतो, मी देव आहे, मी ब्रह्म आहे,
मी देह नाही. जीव कसा होतो? देहातीत होतो. जीव ब्रह्म आहे, मी अमर आहे आणि देह नाशिवंत आहे. अशा प्रकारची जीवाच्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्ती होते आणि जीव नंतर मग जन्म मरणातीत होतो. तेच भगवंत शेवटी काय म्हणतो? या लागी शरणागता शरण्य मीच एक. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या प्रस्तुत वहीमध्ये काय म्हणतात? जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एकू. या तर या ठिकाणी झालेली सेवा झाल्या टाईप. तर या ठिकाणी मला संत मोझरकर महाराज विचारमंच या फेसबुक पेजच्या माध्यमातून ही जे भगवंताची सेवा करण्याची मला या ठिकाणी केंद्रप्रमुख श्री निवृत्तीनाथ बैसकार सर यांनी दिली आपल्या पुस्तकामध्ये. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा संत मोझरकर महाराज विचारमंच या फेसबुक पेजच्या ठिकाणी मी समर्पण करतो. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. संत मोझरकर महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ललित वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकडोजी महाराज